बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी शासकीय कार्यपद्धतीमध्ये सांघिक भावनेने कामकाज केले जात असल्याचे सांगत खेळातून सांघिक भावनेची उजळणी होणे आवश्यक आहे। जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव, उत्तम प्रकृतीमान आणि सांघिक व मैत्रीत्वाची भावना रुजवणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले। प्रशासनातील दैनंदिन कामकाज पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रकृती चांगली राहण्यासाठी तसेच खेळाडू वृत्ती कायम राहावी यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन SP निलेश तांबे यांनी केलं। या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत षटकार लगावले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे यांनी केले। सूत्रसंचालन तहसीलदार ऋषाली केसकर, शिवानंद वाकतकर यांनी केले। दिसत आहे या उत्सवाला आपण जे नियोजन केलेले आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे आणि हा संपूर्ण उत्सव उत्तमरित्या आपण पार पाडणार आहोत। यामध्ये विविध खेळ आहेत, क्रिकेट, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, या सर्व खेळांमध्ये भाग घेताना सर्वांनी आपापल्या प्रकृतीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि एक स्पोर्ट्समॅनशिप एक स्पिरिट या उत्सवादरम्यान निर्माण करायची आहे, जेणेकरून आपल्या बॉडी, माइंड हे सगळं हेल्दी ठेवून आपलं दैनंदिन कामकाज देखील आपल्याला सर्वांना उत्कृष्टरित्या पार पाडायचे आहे। तर बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नैसर्गिक आपत्ती असू दे, पंचनाम्याची ऍक्टिव्हिटी असू दे, कुठलाही कार्यक्रम आपण घेऊया, कुठल्याही योजनेची अंमलबजावणी घेऊया, केवळ एक अधिकारी किंवा एक कर्मचारी किंवा एक कार्यालय प्रमुख मेहनत घेऊन त्याला यश देऊ शकत नाही। हे सर्व सांघिक काम असतं आणि त्याच सांघिक जे काय काम आपण आपल्या कार्यालयामध्ये करतो दैनंदिन स्वरूपात, त्याचंच हे रिफ्रेशर कोर्स आहे जे आपण फील्डमध्ये येऊन पुन्हा पुन्हा आपण त्याची उजळणी करणं आवश्यक असते आणि त्याच्यासाठीच आपल्या सुप्त गुणांना देखील वाव मिळावा, आपलं फिजिकल फिटनेस चांगला राहावा, आपलं शारीरिक आणि मानसिक संतुलन चांगल्या पद्धतीचं सुदृढ ठेवून अत्यंत प्रभावीपणे, सक्षमपणे, सांघिक स्वरूपात, कोलॅबरेटिव्हली, कलेक्टिव्हली काम करायला सहज शक्य व्हावं याच्यासाठी हा एक निमित्त म्हणून हा आपण कार्यक्रम देखील आपण आयोजित केला जातो। ह्याच्या माध्यमातून परस्पर स्नेह, परस्पर कुठल्याही प्रकारची आकस किंवा द्वेष असं न ठेवता एक सांघिक स्वरूपाचे एक मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये परस्परांना ओळखण्याचा देखील एक चांगला हा एक उपक्रम राहतो आणि या सगळ्या उद्दिष्टांनी आपण हा जो कार्यक्रम दरवर्षी जे घेत असतो आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवता, हे अत्यंत कौतुकास्पद आणि खूप अभिमानास्पद आहे। या वर्षीच्या विभागीय स्पर्धा ज्या आहेत ते यवतमाळमध्ये होऊ घातलेल्या आहेत।